हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मोमोज शॉपमध्ये आली आहे. कळव्यामध्ये हे मोमोज शॉप आहे. त्या मोमोज शॉपचं नाव आहे द मोमोज प्लेस. तुम्ही बघू शकता, इकडे आली आहे मी. तर हे मोमोज शॉप एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहे हे मी तुम्हाला सांगते. हे जीपी पारसिक बँकच्या जवळ आहे. जीपी पारसिक बँकच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. हे जीपी पारसिक बँक कुठे असा प्रश्न पडलाच असेल सगळ्यांना. तर जीपी पारसिक बँक पारसिक नगरमध्ये आहे. अच्छा. सो इकडे येण्यासाठी कळवा नाक्यावरून ऑटो आणि बस दोन्ही भेटतं. ज्या लोकांना चालत यायचं असेल ते चालतही येऊ शकतात. 15-20 मिनिट्सचा डिस्टन्स आहे फक्त. आणि इकडे मी स्पेशली थाय मोमोज खायला येते, स्टीमवाले चिकन थाय मोमोज. इकडचे हे मला खूप आवडतात आणि बाकी सगळे मोमोज पण मी खाऊन बघितलेत. व्हेज ट्राय नाही केलंय कारण व्हेजिटेरियन नाही आहे मी आणि नॉनव्हेज मला खूप आवडतं. सो आता पण खूप टाइम नंतर आले कारण मध्ये बंद होतं 2 महिने शॉप्स. आणि हे खूप वर्षापासून मी इकडे येते, असं नाही की आत्ताच आली आत्ता शॉप चालू झालंय. शॉप पण खूप पहिलेपासून आहे आणि मी इकडची रेग्युलर कस्टमर आहे. बऱ्याच जागेवरती मी मोमोज खाऊन पण बघितलेत, पण मला कुठलेच मोमोज वर्थ इट नाही वाटत. पण इकडचे मोमोज अप्रतिम आहेत. सो नक्की जे कळव्यात राहतात त्या लोकांनी इकडे व्हिजिट करा. आणि ह्यांच्याकडे स्टीम, फ्राईड, तंदुरी, क्रंची, कुरकुरे सगळ्या टाईपचे मोमोज भेटतात. चिकन फ्राईज पण भेटतात. आणि टायमिंग आहे ह्याचा 5 to 10. फॉर ऑर्डर्स कॉन्टॅक्ट ह्या 2 नंबरवरती करायचं आहे. आणि प्रिपरेशन टाइम आहे मिनिमम 15-20 मिनिट्स. सो कधी तुम्हा लोकांना येऊन खायचं असेल म्हणजे थांबायचं नसेल तर फोन करून तुम्ही लोक ऑर्डर पण देऊ शकता आणि मग ते स्टीम वगैरे करून तुम्ही तेवढा टाइम कव्हर करून येऊन इकडे बसून खाऊ शकता. सो सिटिंग अरेंजमेंट वगैरे सगळं आहे. Oh my God! Wow! एक गोष्ट सांगायची मिस झाली की इकडे टेक अवे अवेलेबल आहे. इकडून डिलिव्हर होत नाही, काय होम डिलिव्हर नाही होत. जे नंबर दिलेत ते ह्याच्यासाठी दिलेत की तुम्ही लोक कॉन्टॅक्ट करून सांगू शकता की तुम्हाला थोडं आधी बनवून हवंय आणि प्रिपेरेशनचा तुमचा तेवढा टाइम वाचेल. तुम्ही ते त्याच्यासाठी हा नंबर आहे. आणि झोमॅटोवरती सध्या तरी चालू नाहीये, विदिन 15-20 डेज चालू होईल. सो मग होम डिलिव्हरीचा पण काय प्रश्न येत नाही ह्याच्यात की झोमॅटो डिलिव्हर करेलच. आणि अजून स्विगीवरती तर नाही. आणि इकडचा सिटिंग अरेंजमेंट थोडा असं आहे, बघू शकता. म्हणजे तुम्ही लोक रिलॅक्समध्ये येऊन बसून खाऊ वगैरे शकता. असं नाही की उभं राहून खायचंय किंवा काय. बसायचं, ऑर्डर करायचं. मी इकडे येते ना तेव्हा मी एका टायमाला 2-2 प्लेट तरी खाते. जर एकदमच भूक लागली असेल आणि उपाशी आलेली असेल ना तर 3 प्लेट मी आरामात रट्टवते इकडचे मोमोज. सो इकडचं मोमोज मला अप्रतिम आवडतात. आणि आता खूप टाइम नंतर चालू झालंय तर आय वॉज सो एक्सायटेड की यार कधी जाते मोमोज खायला. फायनली आज मला ऑफिसला सुट्टी होती म्हणून मी आली. आणि आता मी थाय मोमोज बनवायला सांगितलेत. प्रिपरेशन टाइम 15-20 मिनिट्स आहे. तर असं होतं की काय करूया टाइममध्ये. सो मग मी आता व्लॉग शूट करते. मला व्लॉग शूट करायचा रिझन पण भेटला आणि कंटेंट पण भेटलं. सो स्टे कंटिन्यू फॉर द व्हिडिओ. सो माझे मोमोज प्रिपेअर होत आहेत तोपर्यंत तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते. जे माझे सबस्क्रायबर्स असतील किंवा ज्यांनी माझे आधीचे व्हिडिओज बघितले असतील त्यांना माझ्या आत्ताच्या व्हिडिओजमध्ये आणि तेव्हाच्या व्हिडिओजमध्ये चेंजेस दिसत असतील. तर ते चेंजेस ह्या माईकमुळे. तर हा पोट्रॉनिक्सचा माईक आहे. हा मी जवळपास 2-4 महिन्या अगोदर घेतलाय. तेव्हा मला हा 2000 समथिंगला पॅकेटवरती दाखवला होता. पण मी झेप्टोवरून ऑर्डर केलेला म्हणून तो मला 1900 समथिंग किंवा 1000च्या ह्या रेंजमध्ये आला होता. आता आठवत नाही, बघायला लागेल कितीला होता. आणि ह्याचा बेस्ट हे आहे की हा 3 आवर्स कंटिन्यू चालतो. 3 आवर्स नंतर ह्याला परत एकदा चार्ज करावं लागतं. त्याच्यानंतर परत तुम्ही लोक यूज करू शकता. आणि याचा साऊंड, नॉईज कॅन्सलेशन इतका मस्त आहे ना. सो ज्यांना माझ्यासारखा न्यू व्लॉगिंग चॅनल चालू करायचा असेल आणि ज्यांना वाटत असेल की अरे व्लॉगिंग चालू करताना माईक हवाय, हे हवाय, किती महाग आहेत सगळ्या गोष्टी, तर एवढं काय महाग नाहीये. तुम्ही लोक अशा छोट्या छोट्या गोष्टी थोडा रिसर्च करून घेऊ शकता स्टार्टिंगसाठी. नंतर मग एकदा तुम्हा लोकांना थोडं ग्रोथ भेटलं तर तुम्ही लोक महागडं पण घेऊ शकता.
पण हे बेस्ट आहे. ज्या लोकांना व्हिडिओ स्टार्ट करायचा, ब्लॉगिंग स्टार्ट करायचं आहे, त्यांनी हा माईक घेऊन एकदा यूज करा. तर हा बॉक्स आहे आणि ह्याच्यात हे वाला जे आहे ते मी फोनला लावलंय म्हणून ते आता दाखवू नाही शकत. आणि हे बोलेपर्यंत आता मोमोज झालेत बनवून, मोमोज आलेत. सो मोमोज घेते आम्ही. आणि या माईक मध्ये माझे एक क्लिप आहे, तर तो क्लिप मी आता माईक लावून घेतो. एवढा माईक बद्दल बोलता बोलता माझी ऑर्डर आलेली आहे. सो बेस्ट मोमोज आहे. त्याच्यावर सर्विंग अशी केली जाते. ह्याच्यामध्ये ही चटणी आणि मेयो भेटतात आणि 8 मोमोज भेटतात एका प्लेटमध्ये. तर हाफ मध्ये 4 येतात. सो बेस्ट आहे आणि गरम गरम आहेत एकदम. ते आता थंड करून खाईन. माझ्या तोंडाला पाणी सुटले. सो मोमोजचा फर्स्ट बाईट, फेवरेट चटणी आणि मेयो थोडूसा. जेव्हापासून मी मोमोज खाते ना तेव्हापासून मी सेम टेस्ट आहे. काहीच वेगळं नाही. सेम टेस्ट आतापर्यंत आहे. म्हणजे 4-5 वर्ष झाले सेम टेस्ट आहे. कसं आहे एकदम थिन लेअर आहे आणि याची फिलिंग अप्रतिम आहे. तर मी आता खाऊन घेते. भेटूया खाल्ल्यानंतर. तर आता माझे मोमोज खाऊन झालेत. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकेशन वगैरे सांगितलंय, तरी मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये सांगेल तुम्हाला. ह्या दादाचं हे मोमो शॉप आहे. तो दादा हाय कर. आणि ह्याचा इन्स्टा आयडी आहे, तो इन्स्टा आयडी पण मी मेन्शन करेन. आणि ह्याचा फोन नंबर, प्रॉपर ऍड्रेस हा सगळा मी टाकेन. सो डिस्क्रिप्शन बॉक्स ही व्हिडिओ आल्यानंतर एकदा चेक करा. बाय बाय.